पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। धाराशिवच्या कळंबमधील संचितपूर इथल्या 27 शेतकऱ्यांना कर्जवसुलीची नोटीस। नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला असतानाच बँकेची नोटीस आल्याचं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर। धाराशिव जिल्ह्यामध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती। शेतकऱ्यांना कर्जवसुली संदर्भात नव्या नोटिसा देऊ नका, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे आदेश। बँकांना शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवायला हवी। शेतकऱ्यांकडून वसुली करण्यापेक्षा सहकारी बँकेत घोटाळे केलेल्या मंत्र्यांकडून वसुली करा, संजय राऊतांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांना काय नोटीस आली माहीत नाहीये, यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कॅबिनेटमध्ये चर्चा होण्याची शक्यता। किती नुकसान झालं, किती मदत देण्याची गरज आहे, या संदर्भात पालकमंत्री माहिती देणार। आजपासून 10,000 रुपये नुकसानग्रस्तांच्या खात्यात जमा होणार, मंत्री जयकुमार गोरेंची माहिती। पंचनामे झाल्याशिवाय नुकसानाचा नेमका आकडा समजत नाही, कॅबिनेटमध्ये चर्चा होऊन मदतीसंदर्भात निर्णय होईल, गिरीश महाजनांची माहिती। आजच्या बैठकीमध्ये नुकसानग्रस्तांना मदत जाहीर होण्याची शक्यता। भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त। विविध माध्यमातून नुकसानग्रस्तांना मदत मिळणार, राणा जगजितसिंह पाटलांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज आहे। शेतकऱ्यांना 5 ते 10 हजाराच्या मदतीनं काहीही होणार नाहीये, हेक्टरी 50 हजाराची मदतीची गरज आहे, मात्र सरकार त्या मानसिकतेतच दिसत नाहीये, संजय राऊतांची प्रतिक्रिया। आजच मंत्रिमंडळ बैठकीत ओला दुष्काळ जाहीर करा, सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठोस निर्णय घ्यावेत, विजय वडेट्टीवारांची मागणी। ओबीसींच्या अहिल्यानगरमधील सभेला परवानगी। ओबीसींच्या सभेला अटी शर्तींसह परवानगी, तर चिथावणीखोर वक्तव्य टाळण्याची पोलिसांची अट। एकत्र व्हा, भाजप आणि मोदींना हटवा, फडणवीसांना घालवा, कोल्हापुरातील सभेतून असदुद्दीन ओवेसी यांचं आवाहन। ओवेसींच्या आवाहनाचा काहीही फरक पडणार नाही, ओवेसींनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर केलेल्या वक्तव्यावर गिरीश महाजनांचं वक्तव्य। अहिल्यानगर शहरातील राड्या प्रकरणी 200 जणांवर गुन्हे दाखल। जमावाने केलेल्या दगडफेकीत 7 पोलीस कर्मचारी जखमी, पोलिसांनी 39 जणांना घेतलं ताब्यात। भाजपच्या उपकंपन्या दंगली घडवण्याचा प्रयत्न करतात, सरकार अपयशी ठरलं, यावरच लक्ष हटवण्याचा प्रयत्न। काल दंगली घडवणाऱ्यांनी भारत पाक मॅचला विरोध केला नाही, संजय राऊतांची टीका। दसरा मेळाव्यावरून राजकारण तापलं, दोन्ही शिवसेनेकडून टीजर जारी। भगवे विचार आणि भगवत रक्त, शिंदेंच्या सेनेनं टीजरमधून डिवचलं, तर विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा, ठाकरे सेनेचाही टीजर जारी। शिंदेंनी दसरा मेळावा अहमदाबाद, बडोद्याला घेतला पाहिजे, मेळाव्याला अमित शहा, जय शहांना बोलवलं पाहिजे, संजय राऊतांचा निशाणा। ठाकरेंच्या शिवसेनेनं बाळासाहेबांचे विचार सोडले, राऊतांनी जय शहांचं नाव घेण्यापेक्षा मेळाव्याला ओवेसींना बोलवा, कमी पडलं तर राहुल गांधी यांनाही बोलवा, राऊतांच्या टीकेला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। तर ठाकरे गटाने हिंदुत्व सोडलंय, हिंदुत्वाचे विचार खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे मांडू शकतात, प्रताप सरनाईकांचं राऊतांना प्रत्युत्तर। दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदान प्रदान होऊ शकतं, राज ठाकरेंना निमंत्रण देण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर राऊतांचं वक्तव्य। ठाकरे बंधू एकत्र येत असल्यास चांगली गोष्ट, मात्र ठाकरे बंधू एकत्र आल्याचा महायुतीला फरक नाही, सर्व महापालिकांवर महायुतीचा भगवा फडकेल, प्रताप सरनाईकांनी विश्वास व्यक्त केला। मुंबईत काहीही करा, मुंबईकरांचा विश्वास महायुतीवर, राज उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांवर गिरीश महाजनांचं विधान। परळ परिसरामध्ये ठाकरे बंधूंचे एकत्रित बॅनर, दसरा मेळाव्यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्रित बॅनर्स। मी आजपर्यंत एकाही कॉन्ट्रॅक्टरकडून 1 रुपयाही घेतला नाहीये, मी खोटी कामं केली नाहीये, त्यामुळे कितीही आरोप झाले तरी विचलित होणार नाही, नितीन गडकरी यांचं अंजली दमानी यांना प्रत्युत्तर। बीडमध्ये भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू, पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान भक्तीगडावर होणार। नाशिकच्या नांदगावमध्ये आमदार सुहास कांदे यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला। मका, सोयाबीन, कापूस यासह अनेक पिकांचं मोठं नुकसान झालं आहे, नुकसान भरपाई आणि पीक विम्यासाठी तातडीनं प्रयत्न, सुहास कांदेंचे शेतकऱ्यांना आश्वासन। नांदेडच्या मारतळामध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको, नांदेड हैदराबाद महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको, ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांची मागणी। पावसाच्या विश्रांतीनंतरही मराठवाड्यात नदी नाल्यांना पूर कायम, छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातल्या ढेकू नदीला पूर, पुराच्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास।
जळगावच्या भुसावळमध्ये हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले। हतनूर धरणातून सध्या 16,000 क्युसेक वेगानं तापी नदीपात्रामध्ये विसर्ग। प्रशासनाकडून तापी नदीकाठच्या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा। भीमाने निरेच्या खोऱ्यातील दमदार पावसामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहते। चंद्रभागेच्या पात्रातील पुंडलिक मंदिरासह इतर छोटी मोठी मंदिरं पाण्याखाली। मात्र उजनी धरणातील विसर्ग कमी केल्यानं पंढरपूरच्या पुराचा धोका टळला। मुसळधार पावसामुळे जालन्यातील कपाशी पीक खराब होण्यास सुरुवात। नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी प्रशासनाकडून अद्याप कोणतेही आलं नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। परभणीमध्ये 2 दिवसांपासून पावसाची विश्रांती। मात्र अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे जिंतूर तालुक्यातील पिकं उद्ध्वस्त। काढणीला आलेला सोयाबीन कोमेजून गेल्यानं आता प्रचंड नुकसान झालेलं आहे। हिंगोलीमध्ये सरसकट पंचनामे होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। हिंगोलीमध्ये 2 दिवसांनंतर पावसानं विश्रांती घेतली। मात्र पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। हिंगोलीमध्ये पूरग्रस्त नागरिकांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली। जिल्हाधिकाऱ्यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या भेटी घेतल्यात। मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भेटायला न आल्यानं नागरिकांकडून नाराजी व्यक्त। बीडच्या अंबाजोगाईतील घाटनांदूर शिवारामधील सोयाबीनच्या पिकात गुडघाभर पाणी साचलं। शेतकरी रामभाऊ वैद्य यांचं मोठं नुकसान। तात्काळ सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्याची मागणी। नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर शिवारात गोदावरी नदीच्या पुरानं थैमान घातलं। गेल्या 7 दिवसांपासून पाण्याचा विसर्ग कायम असल्यानं नदीकाठच्या परिसरातील शेतात पाणी साचलं। पीक हातातून गेल्याची भीती शेतकरी व्यक्त करतायत। घाटमाथ्यावरच्या अतिवृष्टीचा फटका कोकणाला। अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भाज्यांचा तुटवडा। तर भाज्यांचे दर 20 ते 25 रुपयांनी महागले। मटारचा दर 200 रुपये किलोच्या घरात गेल्यानं आर्थिक गणित कोलमडलं। सोलापुरातील वाकावमध्ये 2 महिन्याच्या बाळाला पुरातून बाहेर काढण्यात यश। सीना नदीकाठच्या घरात 2 महिन्यांचं बाळ अडकलं होतं। गावकऱ्यांनी ट्यूबच्या मदतीनं या बाळाला पुरातून बाहेर काढलं। सोलापुरातील करमाळ्यामध्ये पाथुर्डी येथे अनेकांच्या शेतात पाणी शिरलं। त्यामुळे मका, उडीद, कांदा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतकऱ्याचं सुमारे 2 लाख रुपयांचं नुकसान। तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी। बीडच्या गेवराईमध्ये नागझरी गावामध्ये गोदावरीचं पाणी शिरल्यानं नागरिकांचे मोठे हाल। पुरामुळे पिण्याच्या पाण्याचे सर्व साठे खराब। नागरिकांकडून बाजूच्या गावांमधून पिण्यासाठी पाणी घेऊन जावं लागतंय। भंडाराच्या मोहाडी तालुक्यातील धान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव। फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। शेतकऱ्यांकडून तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। बीडच्या पाटोदामध्ये येवलेवाडी इथं अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान। पावसानं उघडीप दिल्यानं शेतकऱ्यांकडून सोयाबीन शेतातून बाहेर काढायला सुरुवात। पालघर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे 76,000 हेक्टरवरील भात पिकांचं नुकसान। वाडा तालुक्यामध्ये सर्वाधिक भात पिकांचं नुकसान झाल्याची माहिती। संततधार पावसामुळे नांदेडच्या काकांडी शिवारात 8 दिवसांपासून सोयाबीन ऊसाचं पाण्याखाली। त्यामुळे आता पिकांचं मोठं नुकसान। कर्जमाफी करून हेक्टरी 50,000 रुपये देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अतिवृष्टीमुळे पंढरपुरातील कासेगाव, टाकळी, खर्डी गावातील 8,000 हेक्टरमधील द्राक्ष आणि डाळिंबाच्या पिकांचं नुकसान। नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करावे आणि हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांची मागणी। नंदुरबारमध्ये गेल्या 3 दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे नुकसानीच्या क्षेत्रात मोठी वाढ। हवामान खात्याकडून जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। नुकसानीचे क्षेत्र पुन्हा वाढण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील निपाणीमध्ये प्रकाश कलम या शेतकऱ्याची 2 वर्षांची चिमुकली चिमंदडी नदीपात्रात वाहून गेली। एनडीआरएफच्या पथकाकडून चिमुकलीचा शोध सुरू। नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि येलो मोझॅक रोगाचा सोयाबीनला मोठा फटका। एकरी 25 ते 30,000 रुपयांचा खर्च झाला। मात्र उत्पादन 1 क्विंटलही मिळालं नसल्याचं समोर। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अतिवृष्टीचा पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका। ऐन सणासुदीच्या काळामध्ये बळीराजावर संकट कोसळलं। पावसामुळे पालघरमधील 3,266 शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान। लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा फळबागा आणि भाजीपाल्याला मोठा फटका। अतिवृष्टीमुळे टोमॅटो शेतीचं मोठं नुकसान। जालन्याच्या बदनापूरमध्ये अतिवृष्टीमुळे 46,000 हेक्टरवरील पिकांना फटका। सोयाबीन आणि कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान, तर 6,000 हेक्टर क्षेत्रावरील फळबागांना फटका। जालन्यातील बदनापूरमध्ये अतिवृष्टीमुळे 62,000 हेक्टर क्षेत्रापैकी 46,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका। तालुक्यातील 5ही महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद, तर 35 जनावरही दगावल्याची शासनाची प्राथमिक माहिती। सततच्या पावसामुळे परभणीतील करपरा नदीला पुरामुळे जिंतूरच्या आसेगावमधील शेकडो हेक्टर क्षेत्र हे बाधित, तर सोयाबीन कापूससह इतर पिकांचंही मोठं नुकसान। ओला दुष्काळ जाहीर करावा आणि प्रति हेक्टर 50,000ची मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून